नमस्कार, मी सविता's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण झटपट तयार होणारी तिखट आणि चटपटीत लसूणी मेथी बनवणार आहोत। तर इथे मी एक जुडी मेथी व्यवस्थित निवडून 2 ते 3 वेळा भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुतल्यानंतर ही अशी बारीक कापून घेतलेली आहे। आणि नुसती पानं न घेता कोवळी देठ सुद्धा घेतलेली आहेत। आता सगळ्यात आधी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकूया। आता तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया। जिरे छानपैकी फुलून फुटले पाहिजेत। जिरे छान फुलून फुटले की त्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या टाकूया। या लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, त्यामुळे भाजीला चव खूप छान लागते। आता लसूण हलकासा तांबूस रंगावर येईपर्यंत परतून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता लसणाला छान तांबूस रंग आलेला आहे। आता यामध्ये मेथीची भाजी टाकूया। गॅस आपल्याला अगदी मंदच ठेवायचा आहे। आता भाजी थोडीशी परतून घेऊया। 2 मिनिटे भाजी छानपैकी परतून झाली की यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित हलवून घेऊया। आता मीठ या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करूया आणि आता एक मिक्सरचं भांडे घेऊया आणि यामध्ये पाव वाटी भाजलेले शेंगदाणे, पाव वाटी फुटाणा डाळ म्हणजे डाळवं आणि 2 चमचे पांढरे तीळ हे सुद्धा यामध्ये टाकूया। आणि आता यामध्ये पाव वाटी पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घेऊया। तर पहा, इथे मी शेंगदाणे, फुटाण्याची डाळ आणि पांढरे तीळ यांची मी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता कढई मी पुन्हा एकदा गरम करून घेतलेली आहे। यामध्ये 3 चमचे तेल टाकूया। अशा भाज्यांसाठी तेल थोडं जास्तच लागतं। आता तेल हलकसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया। जिरे छानपैकी फुलून फुटले की त्यामध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या टाकूया। तर इथे सुद्धा लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। लसूण थोडासा परतून घेऊया। रेसिपीचे नावच लसूणी मेथी आहे, त्यामुळे लसणाचा वापर थोडा जास्तच करतात या भाजीमध्ये। आणि आता लसूण हलक्या तांबूस रंगावर परतून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता लसूण छान तांबूस रंगावर परतलेला आहे। आता यामध्ये 2 लाल मिरच्यांचे मी असे मधून 2 तुकडे करून घेतलेले आहेत। मिरच्या सुद्धा यामध्ये परतून घेऊया। आता मिरची परतून झाली की यामध्ये 2 कांदे मी इथे बारीक कट करून घेतलेले आहेत, ते सुद्धा टाकूया। आणि कांदा हलका मऊ होईपर्यंत शिजून घेऊया। आणि आता बघा, कांदा आपला छानपैकी मऊ शिजलेला आहे। छान याला हलकासा गुलाबी रंग आलेला आहे। आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत शिजून घेऊया। तर पहा, इथे आपला टोमॅटो सुद्धा छानपैकी मऊ शिजलेला आहे। आता यामध्ये ही जी आपण शेंगदाणे, तीळ आणि फुटाणा डाळीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकूया।
मिक्स करून घेऊया। आता हा जो मसाला आहे तो थोडासा घट्ट आहे, त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड करते। तर मिक्सरच्या भांड्याला थोडीशी पेस्ट चिटकून राहिली होती, तर यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे। अशामुळे पेस्ट वाया जाणार नाही। मिक्स करून घेऊया आणि आता 2 मिनिटे हे मिश्रण चांगलं परतून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकूया आणि 1 चमचा गरम मसाला टाकूया। मिक्स करून घेऊया। यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा टाकूया। तर मीठ टाकण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची की भाजी शिजवताना सुद्धा आपण मिठाचा वापर केला होता, त्यामुळे अगदी जपूनच यामध्ये मीठ टाकायचं। आणि आता हा मसाला व्यवस्थित परतून घेऊया। एखाद मिनिट सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर परतून घेतल्यानंतर कढईवर झाकण ठेवूया। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया आणि मंद आचेवर हा मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजून घेऊया। आणि आता 2 मिनिटे होऊन गेलेली आहेत, कढईवरचं आपण झाकण काढूया। तर तुम्ही पाहू शकता मसाल्याला कडेकडेने तेल सुटलेलं आहे, याचा अर्थ आपला हा मसाला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत असा शिजून घेतला ना की लसूणी मेथी चवीला अगदी छान लागते। आता यावर ही परतून घेतलेली मेथीची भाजी टाकूया। मिक्स करून घेऊया। आता मिक्स करून घेतल्यानंतर ही भाजी मला थोडीशी घट्ट वाटते, त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहे। तर साधारण पाव वाटी पाणी फक्त यामध्ये आपण ऍड करूया। खूप पाणी टाकू नका, कारण ही लसूणी मेथी खूप घट्ट नसते आणि खूप पातळ पण नसते। मिक्स करून घेऊया। आणि आता आणखीन 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर ही भाजी अशीच शिजून घेऊया। आणि आता जवळजवळ 5 मिनिटे झालेली आहेत, कढईवरचं आपण झाकण काढूया। तर तुम्ही पाहू शकता भाजीवर तेलाचा छान असा तवंग आलेला आहे आणि इथे आपली लसूणी मेथी बनून तयार झालेली आहे। पहा किती सुंदर इथे आपली लसूणी मेथी बनून तयार झाली आहे। ही भाजी खूप घट्ट नसते आणि खूप पातळ पण नसते। हे पहा एकदम मस्त इथे आपली लसूणी मेथी बनून तयार झाली, काढून घेऊया। तर इथे आपली लसूणी मेथी बनून तयार आहे। तुम्ही पाहू शकता ही भाजी दिसायला किती सुंदर दिसते आणि चवीला पण एकदम मस्त तिखट आणि चटपटीत लागते। बनवायला ही लसूणी मेथी एकदम सोपी आहे, अगदी झटपट बनवून तयार होते। चपाती, भाकरी किंवा मग भातासोबत कशासोबतही तुम्ही ही लसूणी मेथी खाऊ शकता। तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।